बूंद से गई व हौद से नहीं आती. मुळात आमदार गायकवाड यांनी ज्या अश्लील अश्लाघ्य भाषेमध्ये अतिशय चीड आणणारी अशा प्रकारची शिवीगाळ ही प्रशांतजी आंबी यांच्या आईविषयी बहिणीविषयी केलेली आहे, ती ऐकल्यानंतर कोणाच्याही तळपायाची आग ही मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर कॉम्रेड गोविंदजी पानसरे यांच्या संदर्भातही अतिशय चुकीचं वक्तव्य आहे. तसंच छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख हा त्यांनी सुद्धा केलेला आहे. हे सगळं बोलल्याच्या नंतर आता ज्यावेळी कारवाई होईल अशी भीती वाटते, त्यावेळी मग माफीनामा थातुरमातुर हा त्यांनी मागितलेला आहे. आणि ही काही पहिली वेळ त्यांची नाहीये. याआधी जर आपण इतिहास पाहिला तर याआधी अशा अनेक चुका त्यांनी केलेल्या आहेत. अनेक वेळा चुकीची वादग्रस्त वक्तव्य करायची आणि नंतर कारवाईच्या भीतीपोटी माफी मागायची. माणूस कोणाला म्हणायचं, एकदा जर चुकला तर त्याला माणूस म्हणता येईल, परंतु वारंवार चुकीची वक्तव्य करून मग कारवाईच्या भीतीपोटी वारंवार माफी मागणाऱ्याला माफीवीर नाही म्हणणार तर काय म्हणणार.